श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोत्यांनो. या शांत पवित्र क्षणी डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि तो हळूवार सोडा. आज आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जो बाहेरचा नाही तर आतला आहे. हा प्रवास मनाच्या गाभ्याकडे जाणारा आहे. हा प्रवास आहे मनाची शांतता आणि आत्मविश्वासाची शक्ती यांचा. आपल्या सभोवताली जग धावते आहे, विचारांचा गोंधळ आहे. चिंता, भीती, तुलना, अपेक्षा, अपयशाची टोचणी या सगळ्यात आपलं मन हरवून जातं. पण आज आपण त्या मनाला शांत करण्याचा, समजून घेण्याचा आणि बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रवासात आपल्या सोबत आहेत साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांनी सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. तर चला आपल्या मनाला शांत करूया आणि आत्मविश्वासाच्या शक्तीला जागृत करूया. आपलं मन म्हणजे एक अथांग सागर आहे. कधी शांत तर कधी खवळलेलं, कधी स्थिर तर कधी अस्थिर. आपण नेहमी म्हणतो माझं मन लागत नाही, पण खरं तर आपलं मन कधीच आपलं नसतं, ते विचारांच्या ताब्यात असतं. मनावर 3 गोष्टी राज्य करतात: भूतकाळाची आठवण, वर्तमानातली चिंता आणि भविष्याची भीती. याच 3 गोष्टी माणसाची शांतता हिरावून घेतात. महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मन चंचल आहे, पण अभ्यासाने आणि वैराग्याने ते वश होऊ शकतं. म्हणजेच मन शांत करता येतं, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनाची शांतता म्हणजे सर्व समस्या संपवणे नाही, तर समस्यांमध्येही स्थिर राहणं. समुद्राच्या वर वादळ असते, पण खोलवर पाणी शांत असते. तसेच बाहेर कितीही गोंधळ असला तरी आतून शांत राहणं म्हणजे खरी मनःशांती. एक कथा आहे, ती ऐकूया. एकदा एक राजा एका साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला कायमची शांती हवी आहे. साधू हसला आणि म्हणाला, ठीक आहे, पण आधी तुझ्या राजवाड्यातील सर्व लोकांना सांग की ते आनंदी आहेत का? राजाने चौकशी केली, पण कुणीच पूर्ण आनंदी नव्हतं. कोणी पैशासाठी चिंतेत, तर कोणी नात्यांसाठी, तर कोणी पदासाठी. मग साधू म्हणाला, जो स्वतः शांत नाही तो तुला शांती देऊ शकत नाही. याचा अर्थ काय? तर शांती बाहेर मिळत नाही, तर ती आत सापडते. तसेच आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरची श्रद्धा. स्वामी महाराज म्हणतात, श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होते. आत्मविश्वास तेव्हा निर्माण होतो जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो. आपण अनेकदा म्हणतो, मी करू शकत नाही, माझ्या क्षमता नाही, लोक काय म्हणतील. पण लक्षात ठेवा, लोक तुमचं भविष्य घडवत नाहीत, तुमचा विश्वास घडवतो. मनाची शांतता आणि आत्मविश्वास यांचा खूप मोठा संबंध आहे. जर मन शांत असेल तर मजबूत आत्मविश्वास, आणि जर मन अस्थिर असेल तर कमजोर आत्मविश्वास. जेव्हा मन शांत असतं तेव्हा माणूस स्पष्ट विचार करू शकतो. जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा निर्णय चुकीचे होतात. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, मन स्थिर ठेव, कर्म कर, फळ ईश्वरावर सोड. म्हणजेच परिणामाची चिंता न करता प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजे खरा आत्मविश्वास. स्वामी महाराजांची एक शिकवण आहे. स्वामी महाराज हे केवळ संत नव्हते, ते मार्गदर्शक होते, गुरु होते, आधार होते. त्यांची प्रमुख शिकवण होती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा की तू एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी देवी शक्ती कायम आहे. जेव्हा मन घाबरते, आत्मविश्वास ढळतो, तेव्हा हे वाक्य आठवा, ते तुम्हाला कायम बळ देईल. एक भक्त रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. एके दिवशी त्याच्यावर मोठं संकट आलं. त्याचा व्यवसाय बुडाला. तो हताश झाला. तो स्वामी महाराजांकडे गेला आणि रडत म्हणाला, महाराज, आता मी काय करू? तेव्हा त्याला अंतःकरणातून आवाज आला, भिवू नकोस, प्रयत्न कर, मी आहे. त्या भक्ताने हार न मानता नव्याने सुरुवात केली आणि हळूहळू सगळं ठीक झालं. यातूनच काय शिकायला मिळतं, तर श्रद्धा आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्र केले तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. मन शांत करण्याचे काही मार्ग आहेत. त्यामध्ये प्राणायाम आणि श्वसन, दीर्घ श्वास घ्या, मन शांत होतं. दररोज
10 मिनिटं शांत बसा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. सकारात्मक विचार करा, म्हणजे मी करू शकतो हा मंत्र जपा. स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप मनाला स्थिर करतो. जीवन हे चढ आणि उताराने भरलेले आहे. आज अंधार तर उद्या प्रकाश आहे. जो माणूस कठीण काळात शांत राहतो तोच खरा विजेता. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, सुख दुःख समान मानणारा स्थिर बुद्धीचा असतो. हा खरा आत्मविश्वास आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा राग कमी होतो, मत्सर संपतो, भीती नाहीशी होते आणि आनंद वाढतो. मनाची शांतता म्हणजे अंतर्गत स्वातंत्र्य आहे. आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त शब्द नाहीत, ते बीज आहेत. हे बीज तुमच्या मनात रुजवा, वाढवा आणि जोपासा. स्वामी समर्थ महाराजांचे शब्द हे कायम लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे केवळ शब्द नाहीत, तर ही एक ऊर्जा आहे जी तुम्हाला कायम बळ देत राहील. तर प्रिय श्रोत्यांनो, या प्रवासात आज आपण शिकलो की मनाची शांतता ही दुर्बलता नाही, ती शक्ती आहे. आत्मविश्वास हा गर्व नाही, तो श्रद्धा आहे. डोळे मिटा, हात जोडून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा. तुमचं मन शांत राहो, तुमचा आत्मविश्वास दृढ राहो आणि तुमचं जीवन प्रकाशमान हो. हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही मन शांत करण्यासाठी कोणते उपाय अंमलात आणतात ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.